सोडून द्या अशा नात्यांना ज्यांना तुमची किंमत नाही. नमस्कार मित्रांनो, जीवनात नात्यांना खूप महत्त्व असतं. पण प्रत्येक नातं आपल्या आयुष्यात आनंद, आधार आणि समाधान घेऊन येतच असं नाही. काही नाती आपल्याला सतत आतून तोडत असतात, आपल्या आत्मसन्मानावर घाव घालत असतात आणि आपण मात्र नातं आहे म्हणून निभावलं पाहिजे या चुकीच्या संस्कृतीत आयुष्य व्यर्थ घालवत बसतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या नात्यांना तुमची किंमत नाही, जिथे तुमची जागा केवळ सोयीची आहे आणि तुमच्या अस्तित्वाची मुळीच दखल घेतली जात नाही, अशी नाती धैर्याने सोडून देणेच खरे आत्मप्रेम आहे. कारण नात्यांची जबाबदारी एकट्याने पेलताना तुम्ही थकता, तुटता, कमी होता आणि दिवसागणिक आत्मविश्वास हरवून बसता. तुम्ही कितीही दिलं, कितीही झुकलात, कितीही सहन केलं तरीही त्यांच्या नजरेत तुम्ही काहीच नाही अशी लोक कधीच तुमचं मूल्य समजून घेत नाहीत. आणि अशा नात्यांमध्ये राहणं म्हणजे सतत स्वतःला शिक्षा देण्यासारखं आहे. किती लोकांना खुश करणार, किती वेळा सिद्ध करणार की तुम्ही चांगले आहात, कितीदा अपेक्षा करणार की त्यांना एक दिवस का होईना तुमचं महत्त्व कळेल, आणि किती वेळा स्वतःला दुखावत जगणार. आयुष्य खूप छोटं आहे आणि त्यात आपल्याला आनंद देणारी माणसं शोधायला हवीत, न दुखावणारी नव्हे. पण आपण काय करतो? ज्यांनी एकदाही आपल्याला आदर दिला नाही, जे आपल्या भावनांना कधीही महत्त्व देत नाही, जे तुमच्या मनाला, वेळेला, प्रयत्नांना काहीच किंमत देत नाहीत, अशांच्या मागे धावत आयुष्य वाया घालवतो. हे नातं वाचलं पाहिजे, हे लोक राहिले पाहिजेत, अशी भीती आपल्याला बांधून ठेवते. पण लक्षात ठेवा, ज्या नात्याचा पाया प्रेम, आदर, परस्परांचा मान आणि संवादावर नाही, ती नाती कधीच टिकत नाही. तिथे फक्त तडजोड असते, एकतर्फी प्रयत्न असतात आणि मनात साचलेली वेदना असते. जे तुम्हाला सतत चुकीचं ठरवतात, जे तुमचं प्रत्येक भावनेला कमी लेखतात, जे तुमच्याकडून सगळंच अपेक्षित ठेवतात पण स्वतः काहीच देत नाहीत, अशा लोकांना तुमच्या आयुष्यात जागा देणं म्हणजे स्वतःच्या आनंदावर कुऱ्हाड मारणं. कधी कधी आपण ज्या नात्यांना धरून बसतो तीच नाती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी अडथळे असतात. तुम्ही पुढे जाऊ शकत नाही कारण तुम्ही ज्यांना धरून ठेवलंय तेच तुम्हाला मागे खेचत आहेत. तुम्ही आनंदी राहू शकत नाही कारण तुम्ही अशा लोकांच्या भोवती फिरत आहात ज्यांना तुमचा आनंद कधीच हवा नव्हता. तुम्ही आत्मविश्वास वाढवू शकत नाही कारण तुम्ही ज्यांना महत्त्व देता तेच तुम्हाला कमी लेखतात. म्हणून कधी कधी सोडून देणं ही कमजोरी नसते, ती तुमच्या आत्मसन्मानाची सर्वात मोठी शक्ती असते. सोडून द्या अशा नात्यांना जिथे तुम्हाला वारंवार स्वतःला सिद्ध करावं लागतं, जिथे तुम्हाला ऐकून घेणारा कोणी नसतो, जिथे तुमची चूक नसतानाही तुम्हालाच अपराधी वाटवले जाते आणि जिथे तुमच्या अश्रूंना किंमत नसते. अशा नात्यांपासून जितकं लांब राहाल तितकं तुमचं जीवन हलकं, शांत आणि सुंदर होईल. कारण खरी माणसं कधीच तुम्हाला सोडून जात नाहीत. जी सोडून जातात ती कधीच तुमची नव्हती. जे तुमच्या आयुष्यात राहण्यासाठी तयार असतात ते तुमच्या चुका समजून घेतात, तुमची कदर करतात, तुमचं महत्त्व ओळखतात आणि तुमच्या उपस्थितीला मनापासून स्वीकारतात. बाकीच्यांना सोडून दिल्याने तुमचं काय जाणार आहे? उलट तुम्ही मोकळे व्हाल, वाढाल, श्वास घ्यायला जागा मिळेल आणि स्वतःवर प्रेम करणं शिकाल. नाती टिकवण्यासाठी स्वतःला तोडणं बंद करा. तुमचं मूल्य केवळ तुम्हाला महत्त्व देणाऱ्यांसाठीच वापरा. तुमची ऊर्जा, तुमचा वेळ आणि तुमचं मन त्या लोकांना द्या जे तुम्हाला समजतात, बांधतात आणि तुम्हाला तुटू देत नाही. जे तुम्हाला सोडून द्यायची वेळ येते तेव्हा त्यांना दोष देऊ नका. तुमचा आत्मसन्मान आणि भविष्यातील आनंद यांच्यासाठी तो निर्णय आवश्यक असतो. शेवटी नातं टिकतं तेव्हा दोन्ही बाजूंनी मनापासून प्रयत्न होतात. आदर, प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकपणा यावरती घरं उभी राहतात. एकतर्फी प्रेम, एकतर्फी आदर आणि एकतर्फी प्रयत्न कधीही सुंदर नातं बनवू शकत नाही. म्हणून स्वतःला विचार करा, या नात्यात राहून मी आनंदी आहे का? मी वाढतोय का? माझी कदर होते का? जर उत्तर नाही असेल तर ते नातं सोडून देणं म्हणजे स्वतःला पुन्हा जगण्याची संधी देणं आहे. आयुष्य खूप सुंदर आहे पण फक्त आपण त्यात चुकीच्या लोकांना जास्त जागा देतो. म्हणून आजपासून एक गोष्ट मनात खूप खोलवर बसवा, ज्या नात्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुमच्या आयुष्यात जागा देऊ नका आणि ज्यांना तुमचं महत्त्व आहे त्यांच्यासोबत आयुष्य सुंदरपणे जगा. स्वतःवर प्रेम करा, आपला आत्मसन्मान जपा आणि नेहमी लक्षात ठेवा, सोडून देणं म्हणजे हरवणं नाही तर स्वतःला जिंकणं आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील. असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि हो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.